नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. दीप अमावस्या किंवा आषाढी अमावस्या साजरी करण्याची योग्य पद्धत कोणती, महत्त्व काय, कथा, आज आपण या व्हिडिओमध्ये ही सर्व माहिती पाहणार आहोत. तर व्हिडिओला नक्की पहा. चला तर मग सुरू करूया. दीप अमावस्या, जिला दीप अमावस्या किंवा आषाढ अमावस्या म्हणूनही ओळखले जाते, हा सण हिंदू संस्कृतीतील महत्त्वाचा दिवस आणि विशेषतः महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यामध्ये दीप अमावस्या अतिशय उत्साहात साजरी केली जाते. ही अमावस्या आषाढ महिन्यामध्ये जून जुलै येते. आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस म्हणजे अमावस्येच्या दिवशी दीप अमावस्या साजरी केली जाते. या दिवसाचे महत्त्व आपण या ठिकाणी सविस्तरपणे आता पाहूया, जाणून घेऊया. दीप अमावस्या किंवा आषाढी अमावस्याचे महत्त्व. दीपपूजन. दीप म्हणजे दिवा. दीप अमावस्येच्या दिवशी दिव्याची पूजा केली जाते. घरातील सर्व दिवे स्वच्छ धुवून त्यांची पूजा केली जाते. या दिवशी दिवे लावणे अत्यंत शुभ मानले जाते. असे म्हणतात की दिव्यांच्या प्रकाशामुळे घरातील अंधकार आणि नकारात्मकता नाहीशी होते व समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा घरात तयार होते. श्रावण महिना सुरू होत असल्यामुळे दिव्याची पूजा करून श्रावण महिन्याचे स्वागत केले जाते. पितृतर्पण. दीप अमावस्या हा पितृतर्पण म्हणजेच पितरांसाठी देखील एक उत्तम दिवस आहे. या दिवशी पितरांची पूजा केली जाते आणि त्यांना नैवेद्य अर्पण केले जाते, ज्यामुळे घरात जर पितृदोष असेल तर घरातील पितृदोष नाहीसा होतो. देवी लक्ष्मी आणि दुर्गा. काही भागांमध्ये या दिवशी देवी लक्ष्मी आणि दुर्गा यांची पूजा आणि उपासना केली जाते. घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी आणि वाईट गोष्टींपासून संरक्षण होण्यासाठी लक्ष्मी आणि दुर्गा देवीची पूजा केली जाते. त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी त्यांना दिवे लावले जाते. दीप अमावस्या कथा. पूर्वी एका नगरीमध्ये एक राजा राहत होता. त्या राजाची एक सून होती. ती दररोज देवपूजा करत असे. नित्य नियमाने ती दिवे स्वच्छ धुवून त्याची पूजा करत असे आणि त्यांना नैवेद्य अर्पण करत असे. एक दिवस राणीने गुपचूप अन्न ग्रहण केले आणि त्याची राणीला विचारणा केली असता राणी नाही म्हणाली आणि त्याचा आरोप राणीने उंदरावर टाकला. उंदरांना जेव्हा हे समजले तेव्हा त्यांनी राणीला अद्दल घडवायचे ठरवले. उंदराने राणीची चोळी रात्री गुपचूप पाहुण्यांच्या अंथरुणामध्ये नेऊन टाकली. त्यामुळे राणीची बदनामी झाली. घरातील सर्वांनी राणीवर आरोप केले आणि राणीला हकलून दिले. पुढे एके दिवशी राजा शिकारीवरून येत असता रात्री गावाबाहेर एका ठिकाणी थांबला. त्याला गावातील सर्व दिवे एका झाडावरती बसलेले दिसले आणि सर्व दिवे एकमेकांना घरी काय गोड नैवेद्य भेटला आणि कशी पूजा झाली त्याबद्दल सांगत होते. परंतु राजाचा दिवा म्हणाला, मला नैवेद्य मिळाला नाही, माझी पूजा झाली नाही, कारण राणीवर खोटा आरोप झाला आणि तिला काढून दिले. त्यांचे हे संभाषण राजाने ऐकले. तो दिवस होता दीप अमावस्येचा. राजा घरी गेला. त्याने परत सर्व प्रकरणाची तपासणी केली. राणी निर्दोष आढळल्यावर त्याने तिची क्षमा मागितली आणि तिला सन्मानाने राज्यात परत आणले. पूजेमुळे तिच्यावरील आल टळला. राणीला दिवा पावला. अशी ही दीप अमावस्येची कहाणी आहे. दीप अमावस्येच्या दिवशी काय करावे? संपूर्ण घर स्वच्छ करून दिवे लावले जातात. फुलांचे तोरण लावतात. घरासमोर रांगोळी काढतात. मातीचे दिवे किंवा धातूचे दिवे यांच्यामध्ये तेल किंवा तूप टाकून हे दिवे संध्याकाळी पेटवले जातात. काही ठिकाणी संपूर्ण घरामध्ये दिवे लावतात. या दिवशी देवतांची पूजा, आराधना आणि मंत्रांचे पठण करण्याला जास्त महत्त्व आहे. आताच्या काळामध्ये सगळीकडेच विजेचे दिवे आहेत, त्यामुळे पारंपरिक दिव्यांचा वापर कमी झाला आहे. परंतु या दीप अमावस्येच्या दिवशी न चुकता एक तरी दिवा आपण लावावा आणि त्यांची पूजा करावी. काही लोक दीप अमावस्याला गटारी अमावस्या असे देखील म्हणतात, कारण दीप अमावस्येच्या दुसऱ्या दिवसापासून चातुर्मास प्रारंभ होतो व पहिला महिना श्रावण चालू होतो आणि या चातुर्मासामध्ये काही ठिकाणी नॉनव्हेज खात नाही. त्यामुळे ही लोक दीप अमावस्येच्या दिवशी नॉनव्हेज खातात, मद्यपान करतात आणि काही लोक अति मद्यपान करून रस्त्यावर पडतात किंवा घाण जागेवर पडतात.
त्या लोकांनी या अमावस्येला गटारी अमावस्या असे नाव दिले आहे, परंतु ही दीप अमावस्या साजरी करण्याची चुकीची प्रथा आहे. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं की दीप अमावस्या किंवा आषाढी अमावस्या साजरी करण्याची योग्य पद्धत काय, महत्त्व काय, कथा काय, ही सर्व माहिती आपण एका व्हिडिओमध्ये पाहिली. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.